आई आली का? दे 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 दे. थकली ग बाई. राहू द्या ना. चालत आली ना? हो ना. काऊन? काहून काय बाबा, हे जवळच आहे ना, तेवढ्यासाठी कुठे गाडी घोडे करायचे? तेवढेच 2 पैसे वाचतात ना. हो, वाचव वाचव, बंगला बांधू आपण. तेवढ्यासाठीच तर वाचून राहिले. या नंतर बांधा, आधी पण घे. हे आलेत ना. हो आले. फोन आला तर आतमध्ये गेले. हॅलो गॅरी, अरे कुठे आहेस तू? फोन उचलला. ऐक ना, मी आता नको करू फोन म्हणलं ना, थांब ना जरा. आई कधी? मी रात्री करतो. ओके, बाय बाय बाय. अरे तू हॅलो, ऐक एक मिनिट. अरे यार, मला पासवर्ड हवाय ना कार्डचा. आओ मध्ये गेले वाटतं. आओ पण ठेवलंय. हा श्रेयस बोल रे. कोण श्रेयस? मी बोलते. मला कार्डचा पासवर्ड हवाय फक्त. मी मेसेज करतो ना. हा चल बाय. हा ओके ठीक आहे, बाय. श्रेयस काहून काय झालं? हो श्रेयस ग, सारखा फोन करतो. हो काहीतरी काम असेल. ऑफिस मधून घरी गेल्यावर कसलं काम, उगीच आपलं काहीतरी. बरं दे ते पण दे, कसा सुकला. बिचारे श्रेयस भाऊजी. श्रेयसचं जाऊ दे, मला जरा तुझ्याशी बोलायचं. सांगा ना. असे फोन नको उचलत जाऊस. अहो तो सारखा वाजत होता म्हणून उचलला. नाही, कसं आहे, बरं नाही वाटत ना असं दुसऱ्याचा फोन बघणं. म्हणजे बॅड मॅनर्स म्हणून म्हणालो. दुसऱ्याचं कुठे? तुमचंच तर आहे ना. कामाचं आहे ना. कसं आहे, या सवयी एकदा लागल्या ना की मग 4 चौघात मोडणं कठीण जातं ना, मग वाईट दिसतं म्हणून म्हटलं. हा नाही बरोबर आहे, चांगली सवय तर लागलीच पाहिजे. पण काय ना, सध्या अलर्ट राहावं लागतं बायकांना. नवऱ्याचा मोबाईल नाही चेक केला ना, तर नवऱ्याचं प्रेम पण मोबाईल होऊन जाईल ना, म्हणून. राधिका जरा जास्तच हुशार झाली आजकाल. बायको नको तेवढी हुशार झाली की असं होतं. गुरुनाथ, आता अलर्ट राहावं लागणार आहे. मोबाईल सतत स्वतःजवळ ठेवावा लागेल. काय बघते? शनाया, काय हे? किती उशीर? हा, आणि हे सगळं काय आहे? किती शॉपिंग केलेस तू? तुला जो पगार मिळतो तो असाच उधळणार आहेस का तू? अरे यार काय ग बघते, असंच केलं ना शॉपिंग. असंच काय? तुला जर एवढेच पैसे वर आले असतील ना, तर मला माझे सगळे पैसे परत कर. प्लीज होल्ड ऑन. ते ईशाने दिलेत मला पैसे. आय मीन मी काही दिवसापूर्वी तिला हेल्प केली होती ना, सो तिने आता मला रिटर्न हेल्प केली. त्यातच शॉपिंग येते. खरं सांगतेस ना? बघते यार, तुझा प्रॉब्लेम काय आहे यार? का खोटं बोलू मी? तर आधीच माझा बँक बॅलन्स लो आहे. तो डाऊट नको घेत जाऊ का एकसारखा माझ्यावर. कारण तू डाऊट घेण्यासारखीच आहेस, आणि म्हणून माझा विश्वास नाहीये तुझ्यावर. थँक्यू. पाणी देतेस प्लीज? नाही, बिझी आहेस ना खूप. पुस्तक वाचतेस तू? स्टे हंग्री आणि एक पाण्याचा ग्लास नाही देतात. बाय द वे, मला आज राधिका ताई भेटल्या होत्या. कोण? ती मसालेवाली बाई? ए, तुला नाही ना विकले मसाले? शनाया प्लीजच, त्यांच्याविषयी ना तू बोलूच नको, कारण तुझी ना. हा हो बोला. त्यांनी ना मला एक गुड न्यूज सांगितली. काय माहितीये? राधिका ताई त्यांच्या घरी परत राहायला गेल्यात, आणि म्हणे गुरुनाथने त्यांना मानाने घरी नेलंय. ते तू असंच सांगतेस ना मला? असं काही असतं तर गॅरीने सांगितलं असतं ना मला. आय मीन काहीतरी ऑफिस मध्ये झालं असतं तर कळलं असतं ना, म्हणजे मला की कोणीतरी काहीतरी बोललं असतं ना ऑफिस मध्ये.
तू इरिटेट करायला सांगतेस ना मला हे सगळं. मी का तुला इरिटेट करण्यासाठी हे सगळं बोलू? हा, मी खरं तेच सांगतेय. चल तू लवकर जा, फ्रेश हो आणि आवर, आपण जेवायला घेऊया, मला भूक लागली. यार चल ना. अरे मी खरंच ते गुडफोन तिला घरी आणलंय का? ती खरं तर बोलत नाहीये ना. चल ना. कॅरी, राधिका तुझ्या घरी राहायला आली आहे का? भक्ती जस्ट टोल्ड मी. इज इट ट्रू? भक्ती खोटं बोलते. आस्क ईशा. हा यार. हाय सनया, बोल. हा इशी ऐक ना, कॅरीने राधिकाला घरात घेतलंय का परत? अगं छे, तुला कोणी सांगितलं? ती दामल्यांकडेच राहते अजूनही. अगं मला ती ती सांगत होती की त्यांनी घरात घेतलंय म्हणून तिला. असं काही नाहीये ना? हो हो, मी खरं सांगते तुला, ती तिथेच राहते. ओके ठीक आहे, थँक्स. बाय बाय. हा ओके बाय. का एवढं क्रॉस चेक करते? जाऊ दे, मला काय करायचंय. मला जे सांगितलंय मी तेवढं करणार. इशी म्हणते म्हणजे ही बावट नक्कीच गॅरीच्या घरी नसणार. भक्ती का खोटं बोलेल? आता जर मी माझ्या बायकोला आणि माझ्या गर्लफ्रेंडला एकाच वेळेला सांभाळू शकत असेल तर इट्स नोबडीज बिझनेस. आणि या सगळ्या प्रकाराबद्दल कुठे बाहेर चर्चा तू नाही केलीस तर हे तुझ्याच भल्याचं. काय करू मला कळत नाहीये. गुरु सरांनी सांगितलं म्हणून गप्प बसू की राधिका वहिनींना सगळं खरं सांगू? नाही, गप्प बसलो तर माझं करिअर होईल, प्रमोशन मिळेल, आईच्या तब्येतीसाठी पैसे मिळतील, इथे घर घेता येईल. पण राधिका वहिनींचं घर काय, विश्वासही तुटेल. काय करू, कोणाशी बोलू काहीच कळत नाहीये. आनंद सरांना सांगून बघू का आज काय झालंय ते?